34 दिवसानंतर धनंजय देशमुख हे आक्रमक झालेले आपण पाहिले. टाकीवरती देखील उतरले होते, आक्रमक आंदोलन केलं. त्यानंतर CIDनं त्यांना भेटायला बोलवलेले. 34 दिवसामध्ये तपासी यंत्रणा जबाब घेतलं सगळं. त्यात खरंच हे सिरियस आहे का? रिपोर्टिंग दिली असन CID ऑफिसनं पुढे. जे आमचे जॉब घेतले होते, जे आमचं म्हणणं ऐकून घेतलं होतं, त्याला गांभीर्यानं थोडं घ्यायला कमी पडले असं माझं मत आहे. अच्छा, मात्र जे तुमचे जॉब घेतले होते ते किती तारखेला जॉब घेतले, त्याच्यामध्ये नेमकी काय काय तुमच्या मागण्या होत्या, त्या पद्धतीने घडलं ते सगळं तुम्ही सांगितलं. कसं होतं तुम्हाला? एकदम म्हणजे सिरियसली घेण्यासारखा विषय होता. आता इकडं तर हत्याच झालेली आहे, ते तर जगानं बघितलं सगळं. पण आमचं म्हणणंसुद्धा इतकं सिरियसली होतं. आणि आमची भूमिका अशी आहे की बाबा आता आमचा भाऊ परत येणार नाही, पण हे सगळं बंद झालं पाहिजे. जिल्ह्यापुरतंच नाही तर जिल्ह्याबाहेर पण ह्या सगळ्या गोष्टी पसरलेल्या आहेत, त्या बंद झाल्या पाहिजेत. आम्ही काय तेवढ्यापुरतं न्याय मागून गपची पण बसू शकलो असतो, पण आपण आज समाजात होतो, एक प्रतिनिधी होतो गावचे, म्हणून आपण वाचा फोडली या गोष्टीला. असे कितीतरी गरीब कुटुंब आहेत, ते काहीच करू शकत नाहीत. मग आपल्याला प्रशासनाला पण सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये शिवराय झाले, शिवरायांचे विचार सगळ्यांनी घेतले, बाबासाहेबांनी एवढं संविधान दिलं, त्याची धमक काय आहे संविधानाची, किंवा जो वारसा आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, त्यांनी जे संसार केले, त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं महाराष्ट्राचं, स्वराज्याचं आपल्या, त्या स्वप्न साकार करण्यासाठी अशा प्रवृत्ती काढून टाकल्या, जर संपवून टाकल्या, तर परत ते दिवस यायला काही वेळ लागणार नाही. बरोबर. मात्र आज तुम्ही आक्रमक झालात. आज जी मागणी केली होती तुम्ही 302च्या गुन्ह्यामध्ये कोणाकोणाला घेतलेलं पाहिजे, आणि ते तशा पद्धतीनं होत नाही. तपासी यंत्रणा ज्या पद्धतीने करतात, खंडणीपासून ते खुनापर्यंत हा जो प्रवास आहे ह्यांचा, जे की हे कारस्थान कोण केलं, त्या लोकांमध्ये सगळे एकमेकाचे लागेदोरे एवढे घट्ट पसलेले आहेत. हे आम्ही कसेही दाखवलेले आहेत, त्यांना पुराव्यासकट दाखवलेले आहेत, CDR काढले तर त्याच्यात निघलेले आहेत. मग 8च आरोपी झाले, त्यांना मोका लावला, त्यांना 302 गुन्ह्यामध्ये घेतलं. मग बाकी हे आरोपी ज्यांनी पोचले, ज्यांनी फोनपे पैसे केले, ज्यांनी आसरा दिला, ते कसं काय साप निघले बाहेर ॲटोमॅटिकली, हा आमचा प्रश्न आहे. आम्ही 30 दिवस काय बघत होतो, आम्ही 30 दिवस प्रसारमाध्यमांना काय सांगत होतो तुम्हाला की आमचा तुमच्यावर भरोसा आहे, तपासी यंत्रणा. आम्ही काय म्हणायचो, बरोबर, काम चालू आहे. तुम्ही आम्हाला रोज 10 वेळेस प्रश्न विचारायचे की तुम्ही समाधानी आहात का नाही. मी जर त्यावेळेस म्हणलो असतो की नाही समाधानी, मग आज उत्तर काय द्यावं लागलं असतं, तुम्ही समाधानी नव्हते म्हणून आम्हाला तपास नाही करता आला व्यवस्थित. मग आपण विश्वास ठेवला तर काही गुन्हा केला का? आपण योग्य त्यांना विश्वास ठेवला, त्यांचंच काम होतं सगळ्या गोष्टी प्रॉपर घेणं. आणि ह्याच्यात आता संध्याकाळी आम्हाला ज्यावेळेस हे सगळे SIT, CID, SP साहेब, CIDचे SP साहेब येतील, त्यावेळेस मग ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला स्पष्ट होतील. मात्र SP साहेब असतील, तुम्ही जो जॉब दिलेला आहे त्या जॉबमध्ये वाल्मिक कराडांच्या नावाचा असेल, हो, अशा पद्धतीने म्हणजे आम्ही उल्लेख असा केलेला आहे की जे घटनाक्रम घडले तसं आम्ही सांगितलेलं आहे. धमकीचे फोन येणं भावाला, अच्छा, त्यांनी आम्हाला सांगतो, हे सगळं आम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यावर त्यांनी योग्य कारवाई करायला पाहिजे. म्हणजे वाल्मिक कराडांनी धमकीचे फॉर्म दिले होते, ते तुम्हाला त्यांच्याकडून माहिती कळेल. जॉब काय दिलेत ते मी आज स्पष्टीकरण देत नाही. मात्र जे घडलेलं आहे ते सगळं तिथं व्यक्त केलेलं आहे, ते काय कुठं झाकणारी गोष्ट नाही. तुम्हाला ते स्पष्टीकरण ते देतील. 302चा आरोपी करा असं वारंवार तुम्ही मागणी करत होते. आज गावकरी देखील मागणी करतात, तुम्ही देखील मागणी करा, वाल्मिक कराडांना 302चा आरोपी करा. मग तशा पद्धतीने कुटुंबाने दिलेला जॉब आहे, त्या जॉबमध्ये तसा उल्लेख केला गेला का, त्याची नेमकी काय हिस्ट्री निघली का, हे ते स्पष्ट होईल ना. आम्हाला त्यासाठीच वेळ दिला ना आज. आणि विषय दुसरा असा आहे की तुम्ही दिलेले जॉब त्यांनी ॲक्सेप्ट केले का, की काय नेमकं म्हणतात का? तेच आपल्याला आज माहिती करून घ्यावं लागेल ना, की काय केलंय, जॉब दिलेले ॲक्सेप्ट केलेत का, त्याच्यावर कारवाई केली का, ते बघण्यासाठीच आज वेळ आहे ना. अच्छा, जे मी आंदोलन केलं त्या आंदोलनाची दिशा अशी होती की जर तुम्ही मला एखादं आंदोलन करण्यास भाग पाडत असाल तर मग मला करायला तयार आहे, मी मरायला तयार आहे. तर आंदोलन कुठली गोष्ट आहे, आणि मी कुठलंच निवेदन देणार नाही हे पण तुम्हाला सांगितलं, स्पष्ट केलं आहे. मला माझ्या भावाचा न्याय मागण्यासाठी मला कुठल्याही हद्दीत जावं लागलं, मग ते मरण जरी असलं तरी मी जाणार.
मी न्याय घेणार हे तुम्हाला स्पष्ट करतो. न्याय घेतल्याशिवाय मागे सरकणार नाही. तपासी यंत्रणेने आतापर्यंत तुमच्या प्रश्नाची उत्तर दिली नाही का, भेट दिली नाही का? आणि आपण बघतोय रस्त्यावरची लढाई तर खूप मोठ्या प्रमाणात चालू. मात्र कागदोपत्री आणि तपासाची लढाई कुठपर्यंत आली, त्या संदर्भात काही लूफॉल्स सोडले जात आहेत का? अगर तशा पद्धतीनं कोणाला पाठीशी घातलं जाते असं तुम्हाला शंका वाटते का? मी पुराव्यासकट देऊ शकतो. हां काय कुणाला सोडलं जाते आणि कुणाला धरलं जाते. हां पहिल्या 4 दिवसाचा तपास आहे ना, हां जो DYSP ऑफिसनं दिला, पोलीस यंत्रणेने दिला, हां SCIDला, त्याच्यामध्ये बरेचसे कच्चे दुवे राहिलेले आहेत. अच्छा. आणि मग CIDकडे जो तपास दिला त्या तपासावरच पुढचा तपास चालेल. जे काही गोष्टी ह्यांच्याकडून थांबलेल्या आहेत, वगळलेल्या आहेत, त्याच्यावर थोडीच इन्व्हेस्टिगेशन होईल किंवा स्वतःहून थोडंच होईल. असं झालेलं आहे. आम्ही त्यांना बोललेलो आहे आणि त्यावर आम्हाला चर्चा करायची आज. किती वाजता वेळ दिला आहे नेमका त्यांना? आता तुम्हाला जे पडलेले प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतील असं वाटतं की? त्यांनी नाही दिले तर त्याचे उत्तर आमच्याकडे आहेत. त्या प्रश्नाचे अपेक्षित आहे त्यांना देणं आम्हाला, पण आमच्याकडे उत्तर आहे त्याचे. मात्र एकूण 34 दिवसाचा जो तपास आहे त्याच्यावरती हे सगळे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुम्ही आक्रमक आंदोलन देखील केलं, तर 34 दिवस हे तपास कुठला करत होते का? तर विष्णू साठेंना ज्यावेळेस हजर केलं त्यावेळेस मोबाईल पण भेटला नाही असं कोर्टाच्या समोर सांगत होते की मोबाईल मिळाला नाही, मोबाईल फेकून दिला. नेमकं मग तपासी यंत्रणा एवढ्या मोठ्या आहेत, आपण पाहतो SIT तपास करते, CID तपास करते, इतर स्थानिक पोलीस आहे. मग हा नेमकं दिखावण्यासाठी चालू आहे का नेमकं कशा पद्धतीने चालू आहे? ज्या दिवशी भावाची हत्या झाली त्या दिवशी माझ्याकडं ॲडिशनल DYSP SP मॅडम चेतनाताई तिडके आल्या. त्या म्हणल्या अंत्यविधी करून घ्या, आपल्या दादाची विटंबना होती आहे. तर मी म्हणलं दादाच्या बॉडीमध्ये जर जीव असता तर मी त्याचा विचार केला असता, कुठं घेऊन गेलो असतो. सध्या त्याच्या न्यायासाठी मला त्याला तिथंच सोडणं माझ्यासाठी उचित आहे. आणि त्याच्यानंतर मी लगेच सांगितलं की विष्णू साठेचा कॉल चालू आहे, तुम्ही कॉल करा त्यांना, फोन चालू आहे, कॉल करा. त्या गेल्या त्यावेळेसपासून आज दिसल्या मला, आज आल्या माझ्याकडे. त्याच्यामधल्या कालावधीमध्ये कधीही आल्या नाहीत माझ्याकडे. एक माणूस म्हणून तरी यायला पाहिजे होतं त्यांनी माझ्याकडं. त्यांना विटंबना त्यावेळेस दिसली, पण पुन्हा माझं दुःख संपलं का? माझ्याकडे आल्या नाहीत त्या. मला दुःख वाटलं ते दिसल्यानंतर. म्हणजे मला आठवलं की ह्या पहिल्या दिवशी ते आता 35व्या दिवशी आल्या. कुणी प्रतिनिधी त्यांचा आला नाही माझ्याकडं, कुणी मला बोलले नाही. मी विश्वास जर दाखवला नसता 30 दिवस म्हणून तरी यायला पाहिजे होतं त्यांनी माझ्याकडं. त्यांना विटंबना त्यावेळेस दिसली, पण पुन्हा माझं दुःख संपलं का? माझ्याकडे आल्या नाहीत त्या. मला दुःख वाटलं ते दिसल्यानंतर. म्हणजे मला आठवलं की ह्या पहिल्या दिवशी ते आता 35व्या दिवशी आले. कुणी प्रतिनिधी त्यांचा आला नाही माझ्याकडं, कुणी मला बोलले नाही. मी विश्वास जर दाखवला नसता 30 दिवसात तर आज हेच प्रशासन म्हणलं असतं मला की ह्या कुटुंबियाला काही जरी केलं तरी विश्वासच नाही. पण तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत. मी 32, 33, 34 दिवस तुमच्या सगळ्यांवर, आणि आजही माझं प्रसारमाध्यमं असतील, पोलीस प्रशासन असेल, मुख्यमंत्री असतील, माझा तुमच्यावर विश्वास आहे का नाही हे तुम्ही देखील सांगू शकता की देशमुख कुटुंबियाचा ह्या लोकांवर विश्वास होता का नव्हता आणि आहे का नाही. पण आपण जर बघितलं तुमचा कुटुंबाचा जो जॉब घ्यायचा होता SITला, ही घटना घडली 9 तारखेला, SIT 13 तारखेला स्थापन झाली. तर त्यानंतर हा जॉब घेतला कधी त्यांनी तुमच्याशी येऊन? हे सगळं रेकॉर्ड कधी हे सगळं तुमच्याकडून घेतलं? आमच्या जॉबला थोडं बाजूला ठेवा. आमचं मागं पुढं होऊ द्या. दुःखात होतो आम्ही, मागं पुढं झालं. म्हणजे आमची मानसिकता नव्हती कुठली जॉब वगैरे द्यायची. पण त्या कालावधीमध्ये ज्या इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हायला पाहिजे होत्या, त्याच्यात CIDची काही चूक आहे का नाही मला माहीत नाही. पण प्रॉपर तपास झाला आहे का नाही ह्याचं रिपोर्ट कार्ड हे देशमुख कुटुंबियाला किंवा आमचे शिष्टमंडळ आहे गावातलं त्यांना देणं अपेक्षित होतं. तो मिळाला नाही, कुणालाही दिलं नाही. मग तपास करताना त्यांनी कुठला तपास दिला आहे हे कसं समजणार आपल्याला? बरोबर. त्याच्यात जर काही रिक्वायरमेंट असतील तर आपण त्या दिल्या असत्या. पण मुख्यमंत्र्यांना नाही भेटले, आश्वासन दिलं त्यांनी. त्यानंतर असं वाटलं होतं की आता बाकीचा आरोपी देखील अटक केला जाईल, बाकी सगळी प्रक्रिया देखील होईल असं वाटत होतं. पण तसं झालं की तुम्ही बघितलेलं आहे मला, दादा फोन आला, तुम्ही बघितलेलं आहे मला. मी प्रत्येक गोष्ट बाईट देताना फक्त माझ्याकडे काही पुरावा देऊन तुम्हाला बाईट देत नाही. बरोबर. तर माझ्याकडे मी ज्या लोकांना भेटलो, जे प्रशासकीय आहे, जे कुठल्या तरी म्हणजे पदावर आहे किंवा जे शासनामधले आहे, त्या लोकांना FIR प्रमाणे ज्या घटना घडल्यात त्याप्रमाणे बोललेलं आहे. आणि त्याचं कारण असं
काय मात्र एकंदरीतच या सगळ्या प्रक्रियेवरती आपण बघितलं की धनुभाऊंनी यात प्रतिक्रिया दिलेली आहे. जो तपास सुरू आहे 34 दिवसापासून तपास सुरू आहे. मी यंत्रणावरती विश्वास ठेवत होतो, मात्र विश्वास ठेवल्यानंतर अद्यापही त्या प्रकरणातून जर काही आउटपुट येत नसेल तर नेमका विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.